हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज खूप दिवसांनी माझा मान्सून ट्रेकचा प्लॅन बनलेला आहे. तर हा आपला पहिला मान्सून ट्रेक असणार आहे. आज मी कुठे जाणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर सांगेल. तसं थंबनेलवरून तुम्ही ओळखून घेताल, पण तरी पण सस्पेन्स ठेवूयात. आता पहिले घरातनं लवकर निघत, कारण की प्लॅन होता 6ला निघायचा. ऑलरेडी 6 झालेले आहेत. सगळ्यात आधी गाडी कोल्ड स्टार्ट करून घेऊयात. तर चला मित्रांनो, ब्लॉगची सुरुवात करूयात. तर या ब्लॉगमध्ये आपण एक मॉन्सून राईड आणि एक ट्रेक करणार आहोत. आपण कुठे चाललो एक्झॅक्टली त्याच्यासाठी स्टे ट्यून. तर गाईज, राईड पुढं कंटिन्यू करण्याच्या आधी आम्ही इथे ब्रेकफास्ट करायला थांबलो आहे खडकवासला डॅमला. तिथं आपण घेऊयात मस्त चहा आणि नाश्ता करूयात, मग राईडला कंटिन्यू करू. तर चला मित्रांनो, आता सस्पेन्स थोडं बंद करूयात आणि मी तुम्हाला सांगतो की आपण कुठे जाणार आहोत आज. तर आपण आज जाणार आहोत तोरणागडावर बाय बाईक. तर तोरणागड हा पुण्यापासून 50-60 किलोमीटरवर आहे. आपण बाईकवर चाललो आहे. मान्सून म्हटलं की बाईक राईड करायलाच पाहिजे मित्रांनो. जी स्वतंत्रता या 2 व्हील्सवर भेटते ना, ती वेगळीच आहे. बाईक घेऊन मस्त असं निसर्गामध्ये निघायचं. सगळीकडे बघू शकता तुम्ही, एकदम हिरवळ आहे. या हिरवळीसोबत आपल्याला लाभलेले आपले महाराष्ट्राचे वेस्टर्न घाट्स, जे तुम्ही असं बघू शकता. सगळ्यात मोठे रेंज आहेत या महाराष्ट्रामध्ये, आणि हे आणखीन सौंदर्य वाढवत आहे या राईडचं. तरी इथे आम्ही आता गाडी पार्क केली त्याच्या पार्किंगमध्ये, आणि व्ह्यू तुम्ही बघू शकता. सगळीकडे वेस्टर्न घाट्स आहेत. आणि हा यशोदा आता इथं जुगाड करतो हेल्मेट लावायचं. मी तर माझा जुगाड ऑलरेडी केलेला आहे. टिके लावले 3 मातीचे, जेणेकरून कोणी हेल्मेट घेणार नाही माझं. आणि यशोदा करतोय एकदम प्रॉपर जुगाड, हेल्मेट बांधून जातोय. नाही हा ते आहे आता. क्या बात हुई? सिर्फ मेरा ही अच्छा रहना चाहिए. इथूनच जायचंय का ट्रेकला? हिमानी बायको, आई मनी बायको, मी ना नवराचा. ब्यूटीफुल भाई, मुबारक हो. ये तो आपने मेरी नॉलेज में इजाफा किया है. ये तो मुझे फैलानी चाहिए पूरी दुनिया में. जय. तर चला मित्रांनो, आता निघूयात ट्रेक करायला. तर आम्ही सध्या आहोत वेल्हे गावात, आणि वेल्हे गावातनं तोरणा आहे जवळपास 5 ते 6 किलोमीटरचा एक ट्रेक आहे, जो की जाताना फक्त चढाई राहणार आहे, आणि त्याला वेळ लागेल 2-2.5 तास. माती थोडी भुरभुरी आहे. गर्दी बघा. तर अशी पायी वाट आहे. स्टार्टिंगला एक 4-5 मिनटं लागतील वरती यायला, आणि त्याच्यानंतरचं दृश्य बघा. आपले वेस्टर्न घाट्स एकदम मस्त. हा माझा मान्सूनचा फर्स्ट ट्रेक आहे. मान्सूनचा फर्स्ट ट्रेक.
मावशी आली इथं. हे वरती तोरणा आहे किल्ला. अर्ध्या पॉईंट पर्यंत पोहोचलो आम्ही. आणखी अर्धा डिस्टन्स बाकी आहे. नेचरचं तर एकदम मस्तच वातावरण झालंय. धोका आहेत सगळीकडे आणि इथून हा व्ह्यू पॉईंट सारखा आहे. 2 रस्ते आहेत तोरणाला येण्यासाठी. इकडून एक येता येईल या गावातनं. आम्ही आलो होतो वेल्हे गावामधून. वेल्हे गावाचा सोपा रस्ता आहे. पार्किंग पण आहे तिथे. यशो, ट्रेकची लेवल कशी वाटते सध्यापर्यंत? एकदम सिंपल आहे. मॉडरेट पण सिंपल एकदम. खरंच सिंपल. रतनगडला जेव्हा गेलो होतो आम्ही माणसं माहिती का, म्हणजे सकाळी सकाळी निघालो पुण्यावर. पोचलो तिथं नाश्ता केला. नाश्त्याच्या आधी आम्ही पोहायला गेलो. पोहून आलो, नाश्ता केल्यानंतर पुढे गेलो. परत तिथं पोहलो आणि परत वरती गेलो. वरती सापडेना काय तर वरती एक शिडी होती आणि ती शिडी दिसल्यानंतर असं झालं की आलं बाबा आलं. पूर्ण बँड वाजली होती त्या टाइमला. आणि लगेज, टेंट, कॅम्पिंगचं सामान. सगळ्यात जास्त घाणेरडा किस्सा. रात्री आम्ही मस्त मॅगी बनवतोय. गरम झालंय. डायरेक्ट पाण्यात डायरेक्ट उलटा. दुसरी मॅगी खाल्ली आपण. दुसरी मॅगी पाणी चेंज केलं. चायनीज मॅगी नाही खाल्ली. डायरेक्ट 70 डिग्री असेल. 70 डिग्रीच असेल ना. आता खाली उतरायचं पण आहे. बापरे. स्टार्टिंगला म्हटलेले शब्द वापस घेतो. ट्रेक इझी नाही आहे. मॉडरेट लेवलचा आहे. मॉडरेट आणि टफ म्हणू शकता. वरती चढाई आहे. स्ट्रेट. आता तर आम्ही ढगातच आहे लिटरली. हे बघा ढग आहेत खाली सगळे. बापरे. डायरेक्ट 70-80 डिग्रीचा अँगल आहे. आला दरवाजा फायनली. हा आहे दुसरा दरवाजा. तर आता वरती आले आम्ही प्रवेश करून तोरणा किल्ल्यावर. आणि इथे बघू शकता तुम्ही गर्दी, वीकेंडची गर्दी. लक्कडखाना कुठे आहे? इकडं खोकट टाके आहे ग. कुठलं? एक नंबर नाही तिथं काय लिहिलंय?
इथं काय लिहिलं इकडच्या बघू. साईडला लॉंग वाला जो पॅच आहे ना हा इकडे आहे, डोंगर सगळं. लक्कडखाना इकडे आहे म्हणजे 10 इकडे 10 इकडे आहे ना. दहा कुठे आहे इकडं? हा बरोबर आहे, मग आपण 3ला आहे ना. नॉर्थ कुठे आहे सध्या? तर पहिले आता बघूयात आपण लक्कडखाना, मग मेंगाई देवी मंदिर आहे, तिथून तोरणा देवी मंदिर पण बघूयात. बघू शकता धुकंच धुकं आहे. हा मॅपचा फोटो काढलाय. दरवाजे कळत नाही आम्हाला कुठं जायचंय काय. लक्कडखाना लिहिलं होतं इथे आणि आम्हाला लक्कडखाना पण दिसला नाहीये. अच्छा ते लक्कडखाना आहे दिस वन. अच्छा हे लक्कडखाना आहे का? नाही आपण असं सरळ गोल फिरून येऊ ना, सरळ जाऊया. नाही पहिले असेल ना इथे काहीतरी. बाई डोकेश बाई जाते हुए. चायपत्तीची बाग. तर तोरणाला प्रचंड गड पण असं म्हणतात, कारण की हा खूप उंचीवर आहे. इथून तर आणखी अंदाज कळत नाही आहे. तुम्ही बघू शकता आम्ही लिटरली ढगामध्येच आहे. आणि हा किल्ला शिवाजी महाराजांनी त्यांच्या वयाच्या 16व्या वर्षी जिंकला होता 1646मध्ये. आणि हा त्यांचा पहिला किल्ला आहे. किल्ल्याची ट्रेकची सुरुवात तुम्ही बघितलं आम्ही पार्किंगमधून केली. तर किल्ला खूप उंचीवर आहे. म्हणजे जो मेन ट्रेक चालू होतो किल्ला चढण्यासाठी तो माझ्या अंदाजे 60-70 डिग्रीचा असावा, कारण की एवढं स्टीप आहे. पण मॉडरेट लेवलचा म्हणू शकता तुम्ही ट्रेक तोरणा किल्ल्याचा. आणि आज वीकेंड आहे तर पब्लिक पण खूप आहे. हे बघा खूप जास्त लोक आलेली आहेत आणि काहीच दिसत नाही आहे. एक अंदाजे 30 फुटापर्यंतच विजिबिलिटी आहे, त्याच्यानंतर तर फक्त ढगच ढग आहेत. हे बघा. तर बघूयात जितकं मॅक्सिमम आपल्याला हा किल्ला एक्सप्लोअर करता येईल आपण एक्सप्लोअर करूयात. किल्ल्यावर आहे बालेकिल्ला, तोरणाई मंदिर आहे, मेंगाई मंदिर आहे बघण्यासाठी. हा किल्ला तुम्ही सहजा थंडी चालू झाल्यावरच चालू करा. हे आहे कोकडे टाके आणि इतर एक छोटीशी बावडी टाईप आहे. पाऊस खूप आहे, धुकं खूप आहे. आम्ही जाऊ तोरणा देवी मंदिरला, तिथे जाऊन दर्शन करूयात. आहे मेंगाई देवी मंदिर. ठीक आहे, घे बिस्किट घे, सगळं घे. खाऊन बघूयात आता काहीतरी. कुठे समोर आहे का? पोंगी घे मग तिकट फक्त. कॅश देऊन त्याला. हां हे दोन घेऊ आणि एक बिस्किट. हे 2 बिस्किट ही आली आमची मॅगी. हे तोरणा देवी मंदिर. आता मी तर आज नॉनव्हेज खाल्लंय, तर आज दर्शन तर नाही करता येणार, तुम्हाला बाहेरून दाखवतो. मस्त आहे, छान. आता आम्ही खाली मॅगी वगैरे खाऊन आलो आहे, थोडे बिस्किट वगैरे.
आता परत जाऊयात खाली. तर मित्रांनो, या ब्लॉगला आपण इथे सेंड करूयात. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. तर जास्तीत जास्त या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच येईल तुमच्यासमोर एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.